नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो जो आपल्या आसपासचे जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत तर त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पली बघणार आहोत की जे दिव्यांग लोकांना काही प्रॉब्लेम येत असेल, जसं की त्यांच्या निराधारबद्दल या त्यांना 200 स्क्वेअर फूट जागाबद्दल काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याची ऑनलाईन कंप्लेंट तुम्ही व्हॉट्सअपवरून कशी करू शकाल हे सगळे डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। स्टार्ट करण्याअगोदर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। दिव्यांगा रिलेटेड आणि कोणत्याही नवीन गव्हर्नमेंट स्कीम, स्टेट गव्हर्नमेंट स्कीम, नॅशनल गव्हर्नमेंट स्कीम या न्यू रिक्रुटमेंट काही पण नवीन अपडेट येतील तर ह्या आपण चॅनलवरती शेअर करतो, तर त्यामुळे ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ 1 सेकंदासाठी स्किप नका करू। तर चला सिम्पली आपण पुढे वळूया। तर सिम्पली आता हे जे तुम्हाला मी त्यांची ऑफिशियल वेबसाईट दाखवली आहे तर तुम्ही ह्याच्या थ्रू पण करू शकता, पण मी तुम्हाला डायरेक्ट आता व्हॉट्सअपवरून तुम्हाला सिम्पली तुमची कंप्लेंट कशी रजिस्टर करायची ते दाखवून देतो। तर चला आपण व्हॉट्सअपवरती माझ्या चालूया। मी थोडं आपल्या विंडोवरती व्हॉट्सअप लॉग इन केलं आहे, तर तुम्ही तसं तुमच्या फोनवरून लॉग इन करू शकता। सिम्पली आपण पाहू शकता आपण आपल्या व्हॉट्सअपवरती आलेले आहोत। सिम्पली आल्यानंतर ह्याचा जो नंबर आहे मी तुम्हाला समोर देतो, ह्या नंबरवरती तुम्ही सिम्पली हाय वगैरे टाकू शकता। तर सिम्पली मी इथं हाय टाकलेला आहे, तर त्यांचा तुम्ही रिप्लाय बघू शकता। ते तुम्हाला जे कम्फर्टेबल लँग्वेज आहेत ते तुम्ही चूज करा, ह्या ठिकाणी तसं त्यांनी बोललेलं आहे। तर आता तुम्हाला जे लँग्वेज कम्फर्टेबल आहे तुम्ही ते लँग्वेज इथे चूज करू शकाल। तर आपल्याला इथे मराठी कम्फर्टेबल आहे तर आपण मराठी टाकूया। आपण आपलं चॅनल पण हे मराठी चॅनल आहे, तर इथं आपलं मराठी चॅनल असल्यामुळे आपण मराठी इथे चूज केलं आहे। तर सिम्पली त्यांचा इकडे मेसेज आलेला आहे, तर आपण तुम्ही पाहू शकता आहे। तर सिम्पली तुम्ही पाहू शकता हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून तुमचं स्वागत आहे। तुम्ही इथून काय काय करू शकता, तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट वगैरे करू शकता किंवा जे कंप्लेंट केली आहे त्याची तुम्ही इथे रजिस्ट्रेशन पण तुम्ही त्याचं जे सध्याचं सिच्युएशन काय आहे ते पण तुम्ही बघू शकता। इथं तुम्हाला एक पॉपअप दिलेला आहे, इथं तुम्ही पॉपअपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये कोणते ऑप्शन आहेत ते इथे दाखवले जातात, तर आपण ते पण पाहूया। तर त्याच्यावरती ओपन केल्यावर बघू शकता तर त्यांनी तर सिम्पली दाखवलं आहे की तुम्हाला जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत ते माहिती करायचं असेल तर तुम्ही तर ह्याला टिक करायचं आहे, आणि तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे स्कीम माहिती करायची असली तर सेकंडवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमचं काही तक्रार वगैरे करायची असेल तर तुम्हाला सिम्पली 3 नंबरवरती क्लिक करायचं। तर आपल्याला तक्रार आपल्याला एक नोंदवायची आहे नवीन, तर त्याचे आपण इथे डिस्कस करूया। तिथे आपण क्लिक करू, सबमिट या बटनावरती क्लिक करूया। त्यांनी इथे सिम्पली बोललेलं आहे की आपण इथं नवीन तक्रार नोंदवण्यासाठी तर ते म्हणतात की आम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी तुमचं नाव, पूर्ण नाव टाकून टाईप करून पाठवून द्या। तर आपण इथं आपलं त्यांचं पूर्ण नाव टाकून टाईप करून देऊया। जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं नाव टाकून आपण इथे करूया। त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाकू शकता। हे आपले एक दिव्यांग मित्र आहेत तर त्यांचे आपण तक्रार इथं नोंदवत आहोत, तर तुम्ही तुमचे स्वतःचं नाव इथे टाकू शकता। ह्या ठिकाणी आपण त्यांचं नाव टाकलं आहे, तर नाव टाकल्यानंतर ज्यांचा जो जिल्हा आहे हा सिम्पली इथं विचारलेला आहे। जे तुमचा जिल्हा आहे त्या नंबर तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे। जो तुमचा जिल्हा असेल, जसं की 1 नंबरचा तुमचा जिल्हा असेल, 2 नंबरचा जो नंबर आहे ते तुम्हाला सिम्पली टाकायचं आहे, जिल्ह्याचं सिम्पली तुम्हाला नाव या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। तर आपण सिम्पली त्यांचं नाव टाकून देऊया। तर तुम्हाला सिम्पली इथं 2 ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही सिम्पली तुमच्या जिल्ह्याचं नाव पण टाकू शकता, नाहीतर जो जिल्ह्यासमोरचा तुम्हाला पाठीमागाचा जो क्रमांक दिसतो जसं की 18-19 तसं तुम्ही नंबर पण इथे टाकू शकता, ते तुमच्या मनावर। आपण टाकून देऊया नंबर। सिम्पली आपण ह्या ठिकाणी जिल्ह्याचं नाव टाकलं आहे, तर जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर इथं तालुक्याचं नाव आलेलं आहे, तर तुमचा ह्यामध्ये कोणता तालुका आहे ते सिम्पली तुम्हाला इथं तालुक्याचं सेम तसं चूज करायचं आहे। जो नंबर आहे तो नंबर टाकू शकता किंवा नाव असेल तर तुम्ही जिल्ह्याचं नाव पण टाकू शकता। तर आपण सिम्पली ते नंबर टाकून जिल्हा चूज करूया, तालुका चूज करूया, इथे तुम्ही टाकल्यानंतर तुमचं तालुक्याचं नाव सिम्पली तुम्हाला इथे लोकेशन आहे, लोकेशन तुम्हाला शेअर करायची आहे, जे की तुमची लाईव्ह लोकेशन त्यांना चांगली आयडिया येण्यासाठी। तर आपण इथं बघूया, कारण मी दुसऱ्या ठिकाणी आहे आणि लोकेशन आपले ट्रॅक करेल का नाही ते पाहूया आपण। सिम्पली आपण जे पूर्ण अप्लाय केलं होतं त्याची टायमिंग इथं संपलेली आहे, त्यांनी बोललेलं आहे, तर आपल्याला परत हे सगळं करून घ्यायचं आहे। तर मी सगळी काही परत डिटेल्स इथे टाकून तुम्हाला सिम्पली जिथून स्टार्ट करायचं आहे, जिथून आता इथून ह्याच्या पुढून लोकेशनपासून तुम्हाला स्टार्ट करून दाखवून देतो, कारण ह्याचं पूर्ण प्रोसेस आपल्याला परत करायचं आहे। आता आपण लोकेशन वगैरे टाकली तर त्यांनी विचारले आहे तुमच्याकडे UDID कार्ड आहे का, तर आपल्याला आहे म्हणून सिम्पली करायचं आहे। ह्या ठिकाणी सिम्पली तुम्हाला UDID क्रमांक जो आहे ना तो मागितला आहे त्यांनी, तर तुम्हाला UDID क्रमांक तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण आपला UDID क्रमांक ह्या ठिकाणी टाकून घेऊया।
तर इथं तुम्हाला तुमचा जो तक्रार आहे कशी नोंदवायची आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही व्हॉईस नोट थ्रू पण करू शकता किंवा त्यांच्या ऑप्शन थ्रू बी आपण करू शकता. तर आपण व्हॉईस नोट आहे त्याच्या थ्रू करूया. तर त्यांनी इथं सगळं नोटिफिकेशन दिलेले आहे की तुम्ही काय 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 त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता व्हॉईसमध्ये. तर आपल्याला सिम्पली व्हॉईसमध्ये आपण आता मेसेज टाकून देऊया. तर त्यांची जे कंप्लेन होती ते कंप्लेन आपण इथं जे व्हॉईसमध्ये टाकली होती, जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्यांची सेम कंप्लेन होती काहीतरी, तर ते आपण इथं टाकलेली आहे. तर हे टाकल्यानंतर सिम्पली त्यांनी दिलेलं आहे की तुमच्या त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे काही कागदपत्र अवेलेबल आहेत का. तर आपल्याकडे त्यांचे कागदपत्र अवेलेबल आहेत. सो आपण त्यांना ते कागदपत्र आहेत तिथे ट्रान्सफर करून देऊया. तर सिम्पली त्यांनी बोललेलं आहे की तर तुम्ही फक्त फोटो व्हिडिओ काय असेल किंवा असेल ते तुम्ही पाठवा, पण फक्त एकच अटॅचमेंट आहे तो घेतली जाईल. त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. तर तो जो डॉक्युमेंट आहे आपण सिम्पली इथे पाठवून देऊया. तर सिम्पली तुम्ही पाहू शकता ज्या त्याच्याबद्दल आपल्याकडे एक डॉक्युमेंट अवेलेबल झालं होतं, तर ते सिम्पली आपण डॉक्युमेंट ह्या ठिकाणी अपलोड करून दिलेलं आहे. तर त्यांचा रिप्लाय काय आला मी तुम्हाला तिथे दाखवून देतो. ह्या ठिकाणी लास्टला त्यांनी त्यांचा कंप्लेंट नंबर दिलेला आहे. ह्याच्या थ्रू तुम्ही कधी पण तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते फाइंड करू शकता की तुम्ही जे तक्रार केलेली आहे त्याची स्थिती काय आहे, कुठवर त्याची काय सिच्युएशन आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यांनी सिम्पली या ठिकाणी बाकीचे डिटेल्स दिलेले आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्ही त्याचं फॉलोअप वगैरे कसं घेऊ शकाल तर आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच डिस्कस करूया. तर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप जास्त चांगलं केलेलं आहे की दिव्यांग लोकांना खूप इकडे तिकडे पळापळी होते त्यांची. तर त्यामुळे सिम्पली घरी बसून तुम्ही तुमच्या फोनवरून व्हॉट्सअपवरून हे सगळं फॉलोअप घेऊ शकता आणि तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम वगैरे आहेत ते तुम्ही या ठिकाणी डिस्कस करू शकता आणि त्याच्यावरती त्याचं निराधार जे काही प्रॉब्लेम आहे ते तुमचा सॉल्व केला जाऊ शकतो. तर मी तुम्हाला ह्याचा नंतर दाखवून देईन की याचा प्रॉब्लेम कुठवर आला आहे, काय सॉल्व झाला आहे आणि याचं स्टेटस काय आहे ते पण तुम्हाला नक्कीच दाखवून देईन. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप जास्त यूजफुल होत असेल, कारण मी समजू शकतो की काही ठिकाणी आता मी बघितलं की जेव्हा आपण डॉक्युमेंट्स वगैरे जमा करतो त्यांच्याकडे, पण काही दिवसानंतर आपण त्यांच्याकडे जातो की साहेब तुम्ही आमचं काम नाही केलं, हे नाही केलं, तर ते लोक इग्नोर करतात, चिडचिड करतात, वेगळ्या वेगळ्या लँग्वेज वगैरे यूज करतात. तर त्यामुळे हे एक चांगलं केलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने की तुम्ही न कुणाला विचारता न हे करता तुम्ही सिम्पली तुमची कंप्लेंट करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्हाला जे काही त्याचं स्टेटस वगैरे आहे ते तुम्हाला कळून जाईल आणि त्याचं फॉलोअप नक्कीच घेतलं जाईल. तर हे खूप चांगलं झालं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप छान केलं आहे. पण ह्याचं कधी आपण एकदम चांगलं म्हणू शकतो जेव्हा आपण स्टेटस वगैरे याचं पाहू, त्यामध्ये आपल्याला सगळं काही समजून जाईल. तर चला ह्या व्हिडिओमध्ये हीच एक इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर हे तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये काही पण नवीन डाऊट्स वगैरे आले तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. चला, आणि त्यामध्ये मी खाली आपलं व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी मी नवीन GRs वगैरे स्कीम वगैरे टाकत असतो, जे की तुम्हाला पुढे कोणत्या नवीन इन्फॉर्मेशन आले ते तुम्हाला इझी होईल. तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन एक अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.